आणि एक महत्त्वाची बातमी आहे, महायुतीची तक्रार थेट राज्यपालांकडे करणार आहेत ठाकरे गटाचे नेते। राज्यपालांची भेट घेणार आहे आणि राज्यपालांकडे ते महायुतीची तक्रार करणार असल्याची मोठी बातमी समोर येते। तर आज ठाकरे गटाचे नेते राज्यपालांची भेट घेईल। राज्यपालांची भेट घेत ठाकरे गटाचे नेते महायुती सरकारची तक्रार राज्यपालांकडे करणार आहे। राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात देखील ते राज्यपालांना निवेदन देणार आहे आणि वादग्रस्त मंत्र्यांच्या राजीनाम्याची देखील ठाकरे गटाचे नेते मागणी करतील। तर गेल्या काही दिवसांपासून महायुतीमधील नेते वादग्रस्त वक्तव्य करतायत। मंत्री अनेक गोष्टींमुळे वादात सापडलेले आहे आणि अशात राज्यपालांची भेट घेत ठाकरे गटाचे नेते हे सर्व मुद्दे राज्यपालांसमोर मांडणार आहे, त्यांना निवेदन देणार आहे। राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात देखील निवेदन देणार आहे आणि ज्या मंत्र्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले, ज्या नेत्यांनी वादग्रस्त वक्तव्य केली आहे त्यांच्या संदर्भात देखील आपली मागणी राज्यपालांसमोर ठाकरे गटाचे नेते मांडतील। तर वादग्रस्त मंत्र्यांच्या राजीनाम्याची देखील ठाकरे गटाचे नेते राज्यपालांकडे मागणी करणार आहे। महत्त्वाची भेट आहे ही। आज ठाकरे गटाचे नेते राज्यपालांची भेट घेतील। याआधी देखील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विविध मागण्यांसंदर्भात राज्यपालांची भेट घेत राज्यपालांना निवेदन दिलं होतं आणि आता ठाकरे गटाचे नेते राज्यपालांची भेट घेणार आहेत। महायुती सरकारच्या तक्रारी संदर्भात ही भेट। आणि याच भेटी संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर हे माझ्यासोबत सध्या जोडले गेले आहे। मनोज, आज ठाकरे गटाचे नेते राज्यपालांची भेट घेणार आहे, काय तक्रारी नेमक्या करतील? नक्कीच प्रणिता, आपण म्हणजे पावसाळी अधिवेशन सुरू होतं तेव्हा सर्व महाविकास आघाडीचे जे नेते होते त्यांनी राज्यपाल यांची भेट घेतलेली होती आणि आपण बघितलं जे महायुतीबद्दल त्यांनी राज्यपालांसोबत चर्चा देखील केली होती आणि निवेदन देखील दिलं होतं आणि त्यानंतर आता ठाकरे गटाचे शिष्टमंडळ आज राज्यपालांची भेट घेणार आहेत। 11:30 वाजता राजभवन येथे ते राज्यपाल यांची भेट घेणार आहेत। आपण बघितलं तर या भेटीमध्ये ते जे कृत्य शिवसेना एकनाथ शिंदे या गटाकडनं जे मंत्री यांनी केलेले आहेत त्याचबरोबर त्यांचे वक्तव्य या संदर्भात चर्चा केली जाणार आहे। तसंच आपण म्हणजे कायदा सुव्यवस्थेमध्ये मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। थांबवते, पुन्हा एकदा मी तुमच्याकडे येणार आहे। दरम्यान ठाकरे गटाचे नेते राज्यपालांची भेट घेणार आहे। या संदर्भातच संवाद साधण्यासाठी शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे ह्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। मनीषाताई, जय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत। ठाकरे गटाचे नेते आज महायुतीची तक्रार करणार आहे राज्यपालांकडे, काय तुमची पहिली प्रतिक्रिया? नाही, त्यांनी जावं राज्यपालांकडे, परंतु त्यांनी मग आपले काही नेते ज्यांचं विचित्र वागणं होतं, गुन्हेगारी पार्श्वभूमी होती किंवा ते काही तर बेलवर आहेत सध्या, तर त्यांची कधी त्यांनी तक्रार केली का किंवा त्यांच्याबद्दल काय भूमिका आहे? त्यामुळे आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं ही त्यांची जी प्रवृत्ती आहे आणि राज्यपालांना ते भेटतील। लोकशाहीमध्ये प्रत्येकाला राज्यपालांना भेटायचा अधिकार आहे, त्याप्रमाणे ते करतील। नक्कीच। मनीषाताई, पुन्हा एकदा तुमच्याकडे येते। आमच्यासोबत तुम्ही अशाच आमच्यासोबत जोडलेल्या राहा। आमच्यासोबत ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेताई देखील जोडल्या गेल्या आहे। सुषमाताई, आज तुम्ही सगळे जाणार आहात, राज्यपालांची भेट घेणार आहेत, तक्रारीचा मुद्दा नेमका काय? आज महामहिम राज्यपाल महोदयांकडे आमच्या पक्षाचे सर्व लोकप्रतिनिधी आणि महत्वाचे नेते हे त्यांनी वेळ घेतलेली आहे। साधारणतः 11:15 आमची भेट नियोजित आहे। या भेटीमध्ये मागच्या काही दिवसांपासून लोकप्रतिनिधी म्हणवणाऱ्या आणि सत्ताधारी म्हणवणाऱ्या मंत्री महोदयांकडून जे अत्यंत असभ्य वर्तन होत आहे, यामुळे लोकशाहीचे मंदिर असणाऱ्या विधिमंडळाचे पावित्र्य याला धक्का लागत आहे। त्यामुळे असे जे काही मंत्री आहेत या मंत्र्यांना पायउतार केलं जावं, या मंत्र्यांचे तात्काळ राजीनामे घेतले जावेत, या कारणासाठी म्हणून चर्चा करण्यासाठी हे सगळे लोकप्रतिनिधी, नेते, उपनेते आज भेटणार आहेत। सुषमाताई, मनीषाताईंचं हेही म्हणणं आहे की ठाकरे गटाचे देखील काही नेते आहेत किंवा महाविकास आघाडीतील देखील काही नेते आहेत जे वादग्रस्त वक्तव्य करत असतात, मग त्यांच्याकडे आधी लक्ष द्यावं महाविकास आघाडीने। नाही, ताई काय म्हणतायत, त्यांना लोकशाहीने अधिकार दिलेला आहे। मुद्दा हा आहे की जेव्हा सरकार म्हणून आपण काही गोष्टी करत असतो त्यावेळेला
संपूर्ण महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व ही मंडळी करत असतात आणि यांची जबाबदारी नक्कीच. अधिक असते. कुणीही बेजबाबदार वक्तव्य करू नयेत. अगदी परंतु गेल्या काही दिवसांमध्ये सरकार पक्षाची जी मंडळी आहेत, मग ते माणिकराव कोकाटे असतील, शिरसाट असतील, गायकवाड असतील किंवा अनेक लोक असतील, यांचं जे अत्यंत बेजबाबदार वर्तन आहे, ज्यामुळे विधिमंडळाचं पावित्र्य धोक्यात येते. कारण विधिमंडळाच्या प्रांगणात, विधिमंडळामध्ये ज्या पद्धतीने शंभूराज अगदी आई बहिणीवरून शिव्या देण्याची भाषा करतात, तर हे अत्यंत गलिच्छपणा आहे. अगदी नक्कीच. सुषमाताई, धन्यवाद. तुम्ही जय महाराष्ट्राची संवाद साधला त्या संदर्भात.